सर आज देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावरती होते आणि त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतले. त्यांचं एका बाजूला दर्शनाबद्दल काही बोललं जात नाही, मात्र शरद पवार यांनी आज दर्शन घेतलेलं लालबागच्या राजाचं आणि त्यांच्यावर देखील टीका केली जाते. मला वाटतं आपण पाहताय मुंबईकर हा सण आपण साजरा करत आहोत सगळे मिळून. महाराष्ट्रात हा मोठा सण आहे आणि अर्थात विघ्नहर्ता महाराष्ट्रात जे विघ्न आलेलं आहे ते दूर करणारच. पण मग अमित शहा दूर नाही मला ह्याच्यात मला जायचं नाही आणि यांची लायकी पण नाही कोणाची. एवढं मोठं म्हणजे गणपती बाप्पा बरोबर कोणाची तुलना होऊ नाही शकत. सर आता मुख्यमंत्र्यांनी एक नवीन घोषणा जाहीर केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आम्ही राज्यभरामध्ये खरं तर हा प्रकार करत आहोत. अनेक बहिणींना याचा लाभ मिळाला पाहिजे. उद्यापासून स्वतः मुख्यमंत्री 15 घरामध्ये जाऊन त्यांच्या नाही खोटं बोलण्याला काहीतरी लिमिट असते. ते काय खोटं बोलण्याला त्यांना स्वतःला काही लिमिट नाही, लाज वाटत नाही. पण आज आपण पाहतोय की सणाचे दिवस आहेत आणि तरी देखील शेतकरी बांधवांना अजून मदत झाली नाही आहे. त्या दिवशी माझा दौरा जाहीर झाल्यानंतर त्यांनी पंचनाम्यांची ऑर्डर काढली. मग कुठेतरी दाखवायला दुपारी संध्याकाळी 4-5 वाजता 1-2 शेतांमध्ये फिरले, पण अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही आहे आणि हे दुर्दैवी आहे. सर्वे आलेला आहे महाविकास आघाडीला, त्यामध्ये बढत मिळत आहे असं माहिती आहे. मला वाटतं हे सर्वे जरी नाही घेतलं आणि कुठच्याही सामान्य नागरिकाला आज महाराष्ट्रात विचारलं, आपण पण विचार करा की गेल्या 2 वर्षात महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम कोणी केलं? तर भाजपने केलं आणि मिंदेंनी केलं. सर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न की जशा पद्धतीने राज्यामध्ये आता विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू झालेली आहे. येणाऱ्या या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला महायुतीमध्ये 125 जागांचं त्यांनी मिशन ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे इतर पण भाजपने निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याची परवानगी दिली आहे का अजून? ठीक आहे, त्याच्यामुळे इतर मित्रपक्षांचा ती परवानगी तर देऊ द्या त्यांना. ते निवडणूक आयोग परवानगीसाठी थांबलंय भाजपच्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.